नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस एआय समिटला हजेरी लावणार. विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष. मंत्रालय लाच प्रकरणी नरहरी झिरवाळांचा मोठा निर्णय. झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंना केलं कार्यमुक्त. रामदास गाडेंना मूळ आस्थापनेत पाठवण्याचे झिरवाळांचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याशी संबंधित अपघाताचा अंतिम तपास अहवाल 28 तारखेपूर्वी सादर होणार. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहतुकीची परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित वाहन चालकांची भूमिका याचा सखोल तपास सुरू. भिवंडीत काँग्रेस गटनेत्याचा पक्षादेश चिकटवला. महापालिका प्रवेशद्वारावर. पक्षादेश प्रवेशद्वारावर चिकटवल्याने काँग्रेस पक्ष एकसंघ आहे का यावरून चर्चा सुरू. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार. 1500 रुपये देण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट. ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्या 86 लाखांनी घटली. विमान प्रवासात गैरवर्तन केलं तर 30 दिवस हवाई प्रवास बंदी. गैरवर्तनांची वाढती संख्या लक्षात घेत डीजीसीएचे नवीन नियम. गैरवर्तनाच्या प्रकारानुसार अन्य अनुचित कारवाई देखील करण्यात येणार. भंडाऱ्यात 11वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. भंडाऱ्यात रानडुकरांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक. तुमसर वन विभागाची 12 जणांवर कारवाई. एक वाहन, धारदार शस्त्र, लाठ्याकाठ्या, रानडुक्कर पकडण्याचं साहित्य आणि 12 मोबाईल जप्त. साखरपुड्यानंतर भावी नवरा नवरीत होणाऱ्या गप्पांवर बंदी. छत्तीसगडमधील सेन समाजाने काढला फतवा. बूट लपवण्याच्या प्रथेलाही फाटा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.